भाऊ हा बोला सर. नमस्कार. नमस्कार. आज गणपतीच्या दर्शनासाठी तुमच्या घरी आलोय. ओके धन्यवाद सर. आणि तुम्ही आरास जी केली आहे ती आरास जरा बघा तुम्ही, काय सुंदर आरास तुम्ही केली. कुणी केली आरास? ही सर माझ्या मुलाही केलेली सर. अरे वा. जॉब करून मुलाही ते केलं थोडं अरे वा 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 वा. आणि विशेष म्हणजे शंकर भाऊंचं एक मी बघितलं, जो 1.5 वर्षापूर्वी आपण हा 1.5 भेटलो. वर्षापूर्वी. एक छत्री होती, पावसाळ्याचे दिवस होते, छत्री होती एक, आणि ती छत्री एवढी मोडलेली होती की दुसरं कोणी असताना तर ती छत्री फेकून दिली असती. बरोबर हा? बरोबर. आणि ते एक म्हातारे गृहस्थ होते, हा अतिशय हे, आणि त्यांना म्हणजे मला असं वाटतंय की त्यांना दुसरी छत्री पण त्यावेळेला घेणं शक्य नसावं. मस्त बरोबर. आणि ते तुमच्याकडे आले आणि मी बघितलं की ती छत्री काय कोणत्या परिस्थितीत आहे, आणि तुम्ही ती छत्री एकदम नवीन बनवण्यासारखी बनवली. मला तिथपासून मला शंकरराव आवडायला लागले. ओके सर. बरोबर आहे की नाही? ओके सर. आता जरा तुम्ही सांगा, ती छत्री तुम्ही कशी बनवली, तुम्ही कसं ते काम शिकला? ते सर कसं माहितीये का, मी बघून बघून छत्रीची कामं शिकलो. बर. आणि ती छत्री मोपड्याच्या मधला जाऊन आली, हा. त्याने त्या छत्रीची किंमत सांगितली 300 रुपये सांगितले रिपेअरला. हो. आणि त्या माणसाची कंडिशन तेवढी नव्हती. हा. तो बोलतो मी गरीब आहे. तर बोललो ठीक आहे बाबा, तुम्हाला 50 रुपयेच द्या बोललं. पण तुम्ही छत्री बोललो त्या अंगावर घेतली, तुमचा आशीर्वाद बोललो मला लागलो बोललो. हा, हा. क्या बात आहे. म्हणून ती छत्री मी त्यांना रिपेअर करून दिली. अरे पण काय ती सुंदर होती, म्हणजे ती फोल्डिंगची होती. टेबल फोल्ड होती. हा, 3 फोल्डची हा, होती. 3 फोल्डची. त्याच्यात ती मोडलेली होती. म्हणजे काय तुम्ही ती बनवली ना. म्हणजे त्या दिवशी मी तुम्हाला सांगतो की ती छत्री हे बनवत असताना एखादं कोणीतरी खूप चांगलं गाणं म्हणतोय, एखादं कोणीतरी खूप चांगलं काहीतरी क्रिकेटचा शॉट मारतोय, हो, बरोबर. हा, एखादा, अरे जबरदस्त. तेव्हापासून माझी आणि यांची ओळख झाली. बरोबर. आणखी एक ओळख, ती काय येते आता तुम्ही सांगा. आणखी एक महत्वाची ओळख तुम्ही सांगा. हा ते म्हणजे ते तंबाखू खाता वेळी मी सराई, मी तुझ्याकडे माझा सराई बघितलं. हा. तर सर बोलते हे काय, तर बोलतो तंबाखू आहे. हा. बोलतो योग्य नाही आहे, ते बंद करा. की तुम्ही सरांचं ऐकून ते बंद केली. हा, आणि नुसती बंद नाही केली, ते बंद केली. आणि मी यांना म्हटलं की तुम्ही जर तंबाखू सोडली तर तुम्हाला माझ्यातर्फे मी फळं देणार. मी जेव्हा जेव्हा या भागात येईन त्या वेळेला मी फळ घेणार, एक फ्रूट घेणार आणि तुम्हाला देणार. तेव्हापासून आमची आणि यांची ओळख झाली. एक तर छत्रीमुळे ओळख झाली, आणि दुसरी तंबाखूमुळे ओळख झाली. म्हणजे त्यांनी, आणि विशेष म्हणजे गेले 1.5 वर्ष हे तंबाखू खात नाहीत, आणि हे खूप चांगलं काम तुम्ही करताय. आणि मला वाटतं तुमच्या घरच्या लोकांना पण ते आवडलं. हो आवडलं की बाबा आता हे आपला घरचा माणूस तंबाखू खात नाही. त्याचं एक, आणि मला पण आनंद झाला की तुम्ही ऐकलत आणि तुम्ही एवढं मनापासून केलं. तुमची छत्री बनवणं पण तेवढंच तुम्ही ताकदीने करता, आणि एखादा तुम्ही निर्णय घेतलात तो पण ताकदीनेच की घेतला. तुम्ही ताकदीने घेता. माझं हे म्हणणं आहे की कुठलंही चप्पल असेल, छत्री असेल, एखादं काही असेल, बॅग, हा माझी बॅगेचं काम यांनी केलं. बॅगेचं चेन पूर्ण उसवलेली होती. या माणसाने काय फटक्यात केलं काम. आणि मी 2 ठिकाणी गेलो होतो, त्यांनी सांगितलं हे होणार नाही, तुम्ही बदलून टाका. पण या साहेबांनी ते मस्त काम केलं. तर तुम्हाला पुन्हा एकदा धन्यवाद. आज आम्हाला वहिनींनी पण आम्हाला मस्त प्रसाद दिला, आणि कॉफी सुंदर होती, त्याबद्दल त्यांचे पण आभार. आणि गणपतीकडे आमचे नमस्कार आमचा, आणि तुम्हाला सगळ्यांना भरभराट हो. आशीर्वाद असू द्या हा, आमच्याकडे. असे आम्ही तुमच्या बरोबर असणार. चला, धन्यवाद.